अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। पुलकेशी न्यूज 9 में आप सबका खैर मकदम है। पुलकेशी नगर के मुकामी एमएलए जनाब एसी श्रीनिवास साहब ने मुन्नेश्वरा वार्ड 48 जो साल्ट मंडी रोड है वहां पर जो है गाड़ियों के आने जाने के लिए जो रोड खराब होने की वजह से बहुत ही तकलीफ दिक्कत आ रही थी, वहां पर नजदीक में हॉस्पिटल भी है, वहां पर जाने की सहूलियत ना होने की वजह से वहां पर जाकर इन्होंने जायजा लिया। जायजा लेने के बाद फौरी तौर पर वहां पर काम शुरू करवाया। आइए चलिए इस पर एक नजर डालते हैं। इसी के साथ साथ पुलकेशी नगर के मुकामी एमएलए जनाब एसी श्रीनिवास साहब ने मुन्नेश्वरा वार्ड 48 में जो गैस लीकेज होने की वजह से जो घर ब्लास्ट हुआ, वहां पर जो 4 अफराद जख्मी है, वहां पर जाकर इन्होंने उन घरों का जायजा लिया। जायजा लेने के बाद उन्हीं के एक फैमिली मेंबर से मुलाकात करके दिली हमदर्दी जताई। आइए चलिए इस पर एक नजर डालते हैं। ನೀವು ಹೆಂಗೆ ಪರಿಹಾರ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮವರೇ ಬಂದು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಸೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ BBMP-ಇಂದನೂ ಮೇಯರ್ ಕೊಂಡೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಕೇರ್ ಟೇಕ್ ತಗೊತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಲೂ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರ ಮನೆ ಹಾಳಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರನೂ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೂ ಸಹ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ। इसी के साथ साथ पुलकेशी नगर के मुकामी एमएलए जनाब एसी श्रीनिवास साहब ने डीजे हल्ली वार्ड 47 जो मौजूदा झंडा गली है वहां पर जो है रोड और ड्रेनेज के लिए गुदली पूजा करवाई। पूजा में शामिल रहे डीजे हल्ली के ब्लॉक प्रेसिडेंट जनाब जोशवा यम साहब, पुलकेशी नगर के ब्लॉक प्रेसिडेंट जनाब फयाज खान साहब और डीजे हल्ली के वार्ड प्रेसिडेंट जनाब आजम पाशा साहब, साबिक ब्लॉक प्रेसिडेंट जनाब सैयद अयाज हमीद साहब और कांग्रेस के कायद लीडर परवेज पाशा उर्फ फर्रू साहब और कांग्रेस के तमाम लीडर्स की मौजूदगी में गुदली पूजा करवाई। आइए चलिए इस पर एक नजर डालते हैं। ಎಲ್ಲರಿಗೂ ಇವತ್ತು ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು ಎಸಿ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಡೆತ್ ಆನಿವರ್ಸರಿಯನ್ನ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅದಕ್ಕೆ ಬಿರಿಯಾನಲ್ಲಿರುವ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಅಲ್ಲಿಂದ ಮನೆ ಶಾಸಕರು ಶಾಂಪುರ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ರೋಡ್ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಸ್ಯಾನಿಟರಿ ವಾಟರ್ ಲೈನು ಮತ್ತೆ CC ರೋಡ್ನ ಅಲ್ಲಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರು। ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ವಾರ್ಡ್ 48 ಅಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ 4 ಜನ ಹೆವಿ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿದ್ರು। ಅವರು ಪಾನಿಪುರಿ ಅಂಗಡಿಯವರು ಭಾಳ ಬಡವರು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮನೆಯನ್ನು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಒಂಟಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆಯನ್ನ ಅನುದಾನ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ರೋಷನ್ ನಗರ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಡ್ರೈನು ಮತ್ತು ಸ್ಯಾನಿಟರಿ ವರ್ಕ್ಗಳನ್ನ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿರೋ ಜನಗಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಯಾವ ಥರ ಅನುದಾನ ಬಂದಿದೆ, ಯಾವ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ತಾವೆಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಯಾವ್ದಾದ್ರು ಕೊರತೆಗಳಿದೆ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ಬನ್ನಿ। ಸಾಹೇಬರು ಸುಮಾರು ಒಂದು 5 ಕೋಟಿ 10 ಕೋಟಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ತಗೊಂಡ್ಬಂದು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जुड़े रहिए बाकी खबरों के लिए। मेरे साथ मैं हूं आपका मेजबान मोहम्मद तनवीर, डीजे हल्ली बेंगलुरु से।